पैठण शहरासह तालुक्यातील हिरडपुरी, वडवळी, नावगाव, आपेगाव, पंथेवाडी, कट, जुने कावसन, टाकळी, अंबड इत्यादी गावात संबंधित विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधात गोदावरी नदीत अवैधरित्या बेसुमार वाळू उपसा सुरू असून वरील गावात गोदापात्रात वाळू तस्करांनी अक्षरशः उच्छाद बांधल्याचा प्रकार समोर आला। संबंधित अधिकाऱ्यांना हप्ते देऊन एका राजकीय पुढाऱ्याच्या आशीर्वादात हा सर्व प्रकार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। बेसुमार वाळू उपशामुळे गोदावरीलगतच्या गावात सिंचनच होत नसल्याने पाण्याचे संकट उभे राहिले असून सातत्याने गोदामायला ओरबडल्याने गोदावरी नदीला विद्रूप स्वरूप प्राप्त झाले। शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी याच गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेतली होती। गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाकडून पैठण शहरासह तालुक्यात वाळू उपशावर प्रतिबंध घालण्यात आले, मात्र दुसरीकडे गोदावरी नदीच्या वाळूला मोठी मागणी असल्याने पैठण शहरासह तालुक्यातील हिरडपुरी, वडवळी, नावगाव, आपेगाव, पंथेवाडी, कट, टाकळी, अंबड आणि पैठणचे जुने कावसन येथे रात्रंदिवस हायवा ट्रक ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू उपसा सुरू आहे। विशेष म्हणजे बेदरकारपणे वाळू उपशामुळे गोदावरी नदीत मोठे मोठे खड्डे पडल्याने अनेक वारकऱ्यांना पवित्र स्नान करताना खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो। गोदावरी नदीला ओरबाडून किती ओरबडणार असा प्रश्न निर्माण होत आहे। अवैधरित्या वाळू उपशामुळे गोदावरी नदी लगतच्या गावात पाण्याचे संकट उभे राहिले असून गोदावरी नदीला विद्रूप स्वरूप प्राप्त झाले आहे। संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडावर बंडल फेकून वाळू तस्करांना जणू उच्छाद मांडण्याचा अधिकारच मिळतो की काय अशा हक्कात अधिकारात बिनधास्तपणे अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे। आता भास या सर्व बेकायदेशीर प्रकारावर आता कायमस्वरूपी आळा बसणे गरजेचे आहे, कारण गोदावरी नदी खडकात रूपांतरित झाल्यास तालुक्यातील गोदाकाठच्या शेतकरी ऊस उत्पादकांच्या हाती भिकेचा कटोरा येण्यास वेळ लागणार नाही। पहा याबाबतचा संभाजीनगर समाचारचा रोखठोक रिपोर्ट।